हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग। तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल, मी कोकणात आले आहे माझ्या गावी आणि स्पेशली गणपतीसाठी। पण मी लेट आले बिकॉज माझ्या घरी मुंबईला 5 दिवसांचा गणपती असतो आणि आम्ही 6व्या दिवशी रात्री निघालो आहे गावी यायला आणि मी आले कणकवलीमध्ये माझ्या मामाच्या घरी। त्यांच्याकडे 7 दिवसांचा गणपती असतो आणि आमची 10 दिवसांची ट्रिप आहे ह्यावेळी आणि आमचे खूप प्लॅन्स आहे। मी खूप ठिकाणी फिरणार आहे, त्यामुळे मी सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणार आहे। मी कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार होते आणि गावचं विसर्जन कसं असतं। जर तुम्ही कोकणातले नसाल तर कोकणात गणपतीचं विसर्जन कसं असतं वगैरे मी तुम्हाला सगळं व्लॉगमध्ये दाखवणार आहे। पण मी जसं तुम्हाला सांगितलं, मी 10 दिवसांसाठी झाले आणि माझे खूप प्लॅन्स आहे, त्यामुळे मी एकाच व्लॉगमध्ये सगळं दाखवू शकत नाही। 2 किंवा 3 पार्ट्स मी करेल या व्लॉगचे आणि आम्ही कुठे कुठे जाणार, काय काय करणार, गावी विसर्जन वगैरे कसं असतं ते सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळेल। आणि येस, जर तुम्हाला मी कुठे फिरणार, काय काय करणार आहोत हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही कणकवलीला पोचलेलो आहोत आणि तिथून आम्ही गाडी करून आता आम्ही आमच्या गावी जाणार आहोत, गावच्या घरी। इथून आम्हाला पोचायला 1 तास लागेल आणि गावी गेल्यावर तुम्हाला मी माझे बाकीचे अपडेट्स देईल। हॅलो फ्रेंड्स, फायनली आम्ही आमच्या गावच्या घरी पोचलेलो आहोत। मी बघू शकता, हे आमचं गावचं घर आहे आणि आज आमच्या इकडचा गावचा गणपती विसर्जन होणार आहे आणि मी तुम्हाला इकडचं विसर्जन, गावी विसर्जन वगैरे कसं करतात ते पण मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवेल आणि आमचा गणपती पण दाखवते। हा आमचा गावचा गणपती आहे आणि आज विसर्जन होणार आहे या गणपतीचं आणि मी तुम्हाला सगळं विसर्जन कसं करतात वगैरे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईल। आणि आम्ही जस्ट घरी पोचलो। आम्ही रात्रभर ट्रॅव्हल करत होतो आणि आमची कोणाची झोप झाली नाही। आधी आम्ही सगळेजण जरा फ्रेश होऊ आणि थोडा वेळ आराम करू, त्यानंतर आमच्या इकडची गणपतीची आरती होणार आहे। हॅलो एव्हरीवन, आम्ही सगळे घरी आल्यानंतर छान फ्रेश झालो, तुपाची आरती पण करून घेतली आणि त्यानंतर गणपतीला नैवेद्य पण दाखवला। आधी आम्ही थोड्याने जेवायला बसू आणि जेवून झाल्यानंतर रेडी होऊन संध्याकाळी अराउंड 5 ते 6 वाजता आमच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे आणि ते कोकणात गणपतीचं विसर्जन कसं आणि कुठे करतात हे मी तुम्हाला सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवेल। सो स्टे ट्यून। गणपती बघू, खाऊन काय काय जण गावी गेले।
लवकर या. आम्ही आता गणपती टेम्पोमधून जिथे विसर्जन करणार आहोत तिथे नेतोय आणि आम्ही चालत चालत त्याच ठिकाणी जाणार आहोत. मोरया मोरया. आता आम्ही गणपती टेम्पोमधून जिथे विसर्जन करणार आहोत तिथे नेतोय आणि आम्ही चालत चालत जातोय बिकॉज घराच्या एकदम जवळच ते विसर्जन करणार आहोत. पण गणपती जवळ असल्यामुळे आम्ही गणपती दरवर्षी टेम्पोतून तिथे त्या ठिकाणी नेतो. गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही स्थापना करून 7 देवाची आपली सेवा आपल्याकडे केली आहे तर माझ्या करून घेईन. काही चूक अपराध झाला असेल तर क्षमा कर. सर्व मुला बाळांना सुखी ठेव. त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये यश दे. मुलांना विद्याभ्यासाला यश दे आणि सर्वांना एकत्र आणू. सगळ्या जास्तीत जास्त कुटुंबियांनी सेवा करून घे. हे आमच्या गावातलं वाळ आहे आणि इथेच सगळेजण गणपती त्यांचं विसर्जन करतात आणि आज आमचा गणपती पण इथेच विसर्जन करणार आहेत. गणपती बाप्पा मोरया लवकर या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या लवकर या. हॅलो एव्हरीवन अँड फायनली आम्ही गणपतीचं विसर्जन करून आम्ही घरी आलेलो आहोत आणि विसर्जन नंतरची आरती पण आमची झालेली आहे. अँड नेमका आज आम्हाला थोडासा विसर्जन करायला उशीर झाला त्यामुळे थोडा अंधार होता आणि अंधार असल्यामुळे जी क्लिअरिटी व्हिडिओला पाहिजे होती ती क्लिअरिटी मिळाली नाहीये. पण मी पूर्ण घरातून निघाल्यापासून विसर्जन होईपर्यंत सगळी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेली आहे. अँड आता आमचा बाकी काही प्लॅन नाहीये. घरी आलोय, फ्रेश होणार आणि जेवून लवकर झोपणार आहोत आणि उद्या पण आमचा काही प्लॅन ठरलेला नाहीये अजून. पण जो काय प्लॅन होईल तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवेल. सो स्टे ट्यून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी जस्ट उठलीये, फ्रेश झाली आणि आता मी चालली आहे मार्केटमध्ये. इथे आचऱ्यामध्ये रविवारचा बाजार भरतो आणि मी तिथेच चालली माझ्या भावासोबत. आणि मी तिथे गेल्यानंतर आचऱ्याचा बाजार मला दाखवेल आणि बाकी अजून तरी काही आमचा आजच्या दिवसाचा प्लॅन झाला नाहीये. पण जो काय प्लॅन असेल तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवेल. सो स्टे ट्यून.
हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही आचरा मार्केटमध्ये पोहोचले आहोत आणि मी तुम्हाला आता थोड्याने पूर्ण आचरा मार्केट दाखवेल. आणि इथे फक्त आठवड्यातून 2दाच मार्केट मिळतं आणि या मार्केटमध्ये सगळं कपडे, भाज्या, ज्वेलरी वगैरे सगळं मिळतं. ते मी तुम्हाला आता पुढे मध्ये आज मार्केट पूर्ण दाखवेल. फ्रेंड्स, हा आहे आचऱ्याचा बाजार. आठवड्यातून फक्त 2 वेळाच भरतो, रविवार आणि गुरुवार. इथे सगळे भाज्या, कपडे, ज्वेलरी सगळं मिळतं या बाजारात. इथे सगळ्या भाज्या मिळतात फ्रेश आणि ह्या साईडला कपडे पण मिळतात. तुम्ही घ्या, फ्लावर घ्या, कोणतरी घ्या. होतंय कितीला आहे? 30 रुपये. आणि हे सगळे सगळे 30 वालेच आहे. एकदम 30. याच्यात 2 क्वालिटी, 30 रुपये, 20 रुपये. शिमे मागाशीच बघा. लेडीज मालक हे नेकलेस पण एकदम चांगली क्वालिटी. हाय कर, हॅलो कर, असं हॅलो. आम्ही मार्केटमध्ये फिरतोय आणि मार्केटमधून मी कॅप घेतलेली आहे नवीन. आमचं मार्केटमध्ये फिरून झालंय, सगळी जेवढी शॉपिंग करायची होती तेवढी करून झाली. आता आम्ही दोघेही मिसळपाव खायला आलेलो आहोत. माझी मिसळ आली आहे आणि ह्याचा कट वडा आलाय. मस्त आहे. पण तिखट नाही आहे, तिखट नाही आहे. आमचं मार्केटमध्ये फिरून झालंय, खाऊन पण झालंय. आता आम्ही चाललोय आमच्या घरी आणि संध्याकाळी जो काय प्लॅन असेल तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवेल. सो स्टे ट्यून. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. आम्ही असंच इव्हिनिंगला वॉक करायला आलो आणि इथे आम्ही आडवलीच्या शाळेत आलो. ही माझ्या आईची शाळा आहे. शाळा तर बंद आहे, पण असंच आतमध्ये गेट आहे, तुम्ही जाऊ शकतात. आणि इथे माझी आई शिकायची लहानपणी. आता माझे मामांची मुलं शिकतात. आम्ही असंच तिथे फिरतो. शाळेच्या समोर जागा आहे, तिथे मी तुम्हाला शाळा दाखवते. आणि शाळेच्या समोर झोपाळा, घसरगुंडी सगळं आहे. तर तिथे सगळे जण टाईमपास करत आहेत. ही बघा, ही आहे आडवची शाळा क्रमांक 1. इथे अशी अजून ह्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर अजून दुसरी एक शाळा आहे. मी तुम्हाला शाळा दाखवते. ही आहे शाळा. शाळा तर बंद आहे, पण आम्ही असंच आलो इथे टाईमपास फिरायला. आणि शाळेच्या समोरचा परिसर. आणि ते मस्त ना, आता संध्याकाळी मस्त थंड वारा सुटलाय, त्यात पक्ष्यांचा आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकू येतच असे. पक्ष्यांचा आवाज खूप छान वाटतं, एकदम शांत शांत वाटतं. आणि इथे काही घरात गणपती, त्यामुळे त्यांनी गणपतीसाठी गाणी पण लावली आहे, ते पण खूप छान वाटतंय.
आम्ही असंच इथे फिरत आणि बघू शकतो इथे खूप खूप झाडं लावली आहेत तिथे. ही स्कूल ना माझ्या आईची आहे. माझी आई लग्नात इथेच राहायची. आमचं आजोळ आहे. तर ही याच स्कूलमध्ये शिकायची. इथे थोडा वेळ बसून अजून थोडं राऊंड मारून मग घरीच जाणार आहोत आम्ही आज. आणि आमच्या बाजूला एक काका राहतात, त्यांच्याकडे गणपती आहे. त्या गणपतीचं उद्या विसर्जन होणार आहे, त्यामुळे आज त्यांच्याकडे भजन असेल. आता मला नक्की माहीत नाही, पण भजन असलं तर मी भजनाला पण जाणार आहे. तुम्हाला भजनाची पण व्हिडिओ घेऊनच दाखवेलच पुढे. आणि उद्या त्यांच्या गणपतीचं विसर्जन आहे, तर मी त्यांच्या गणपतीचं पण विसर्जन तुम्हाला दाखवेल. हॅलो फ्रेंड्स, आम्ही जस्ट भजन करून घरी आलेलो आहोत. आणि खूप छान वाटलं भजन करून. खूप छान एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युली आम्ही कधी गणपतीमध्ये गावी येत नाही, बिकॉज मुंबईला आमच्या घरी 5 दिवसाचा गणपती बसतो. पण आणि खूप वर्ष आधी गणपतीला मी गावी आलेली, त्यामुळे मी गणपतीमध्ये भजन कधी अटेंड केलं नव्हतं. बिकॉज जेव्हा आम्ही गावी येतो त्याच्या आधीच आमच्या गणपतीचं आमच्या घरात भजन झालेलं असतं. पण मला तुम्हाला दाखवायचं होतं कोकणात गणपतीत काय मज्जा करतात, भजन वगैरे करतात. म्हणून मी आज आमच्या बाजूला एक काका आहे, त्यांच्याकडे 11 दिवसांचा गणपती बसतो, तर आम्ही त्यांच्याकडे आज भजनाला गेलेली. आणि आता मला खूप झोप येते, बिकॉज रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. तर आता मी फ्रेश होणार आणि झोपणार, बिकॉज खरंच खूप दमले. आणि आम्ही ज्यांच्याकडे गेलेलो भजनाला, त्यांच्या गणपतीचं उद्या विसर्जन आहे. आणि अजून एका गावात अजून एक घर आहे, त्यांच्या गणपतीचं पण विसर्जन आहे आज उद्या. तर विसर्जन कसं करतात ह्याची ॲक्च्युली मी आधी एक व्हिडिओ बनवलेली आहेच आमच्या घरातल्या गणपतीचं विसर्जनची. पण उद्या पण मी त्यांच्या गणपतीच्या विसर्जनची व्हिडिओ बनवेल, छोटीशी क्लिप बनवेल आणि मी तुम्हाला इथे पुढे ॲड करेल. आणि मी भजनाची पण व्हिडिओ केली आहे, पण मी पूर्ण भजनाची व्हिडिओ मी ॲड करू शकत नाही, बिकॉज एक भजन 30 ते 45 मिनिटाचं असतं. पण मी तुमच्यासाठी 5 ते 10 मिनिटाच्या भजनाची व्हिडिओ शूट केली आणि मी तुम्हाला इथे पुढे ॲड करेल. सो बघा आणि तुम्हाला हा एक्सपिरियन्स कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.
हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. जसं मी तुम्हाला काल सांगितलं, आज अनंत चतुर्थी आणि आमच्या वाडीतल्या 2 गणपतीचं आज विसर्जन आहे. त्यांच्याकडे 8-11 दिवसांचा गणपती असतो आणि मी आमच्या गणपतीच्या विसर्जनची व्हिडिओ तर तुम्हाला आधी दाखवलेली आहेच, पण आजच्या विसर्जनची व्हिडिओ पण मी तुम्हाला पुढे एक शॉर्ट क्लिप ॲड करेल. तुम्ही बॅकग्राऊंडला जर तुम्हाला आवाज येत असेल फटाक्यांचा, गाण्यांचा, तर तेच गणपतीच्या विसर्जनच्या इकडूनच आवाज येतो आहे. ते मस्त वाजत गाजत गणपतीचं विसर्जन करत आहे. आता आम्ही तिथेच जातो आहे. जिथे आमच्या गणपतीचं विसर्जन केलं तिथेच व्हाळावर त्यांच्या गणपतीचं विसर्जन पण आहे आणि पुढे मी व्हाळावर गेल्यानंतर तिकडची व्हिडिओ कंटिन्यू दाखवेलच. गणपती बाप्पा जय वाद्रतुंडा स्वामी जय वाद्रतुंडा सिंदूरमंडित विशाल सिंदूरमंडित विशाल सरळ भुजदंडा स्वामी जय वाद्रतुंडा जय वाद्रतुंडा स्वामी जय वाद्रतुंडा काय